पाऊस तर थांबायचं नाव घेत नव्हता. तर मग आपण कसे थांबणार ना? तर एवढ्या पावसामध्ये सुद्धा मी आज कामावर गेलते. कारण जाणं गरजेचंच असतं. कारण कामगारांकडे लक्ष देण्यासाठी तर नक्कीच जावं लागतं. पण ह्या रस्त्यावर मला जाताना एवढी भीती वाटते ना, सगळीकडे गवत होतं आणि घरी आले तरीही पाऊस चालू होता आणि मी बघा पावसात एवढी भिजले होते. रिक्षाने आले, तिथून रिक्षापासून छत्री घेऊन आले तरीही भिजले होते. तर असो पावसाळा तर चालूच राहणार. त्यानंतर वांगी घेतली भाजायला कारण करायचं होतं भरीत आणि एवढ्या पावसाळ्यात मला ना इथे ना पेरू खावासा वाटला. तर पेरू कापून घेतला आणि परत वांगी इकडं भिजवत ठेवली आणि छान भाजल्याच्या नंतर ना वांगी थोडी गवाराची भाजी पण केली. तर गवारीच्या शेंगा परतून घेतल्या आणि ह्याचं मध्ये-मध्ये अभ्यासाचं चालूच होतं कारण ह्याच्या आहेत युनिट टेस्ट. तर मग अभ्यास आणि माझा स्वयंपाक तर दरवेळेस असंच होतं आणि ह्याचा मध्ये-मध्ये आगाऊपणा बघा त्याला किती वेळा सांगते, तरी पण तो अजिबात ऐकत नाही. त्याला किती समजून सांगावं लागायचं, तरी पण तो तसंच करायलता, की मी माझं काम झाल्याच्या नंतर ना अभ्यास घेते तुझा म्हणून, तरी पण तो ऐकतच नव्हता. कारण त्याला ही घाई होती पटापट पाठ करण्याची. कारण बघा, आजकाल एवढं कॉम्पिटिशन वाढलेले आहे. एवढ्या लहान मुलांना सुद्धा कळतं, की नाही बाबा अभ्यास केलंच पाहिजे आणि आपण त्याच्या वयात होतो त्यावेळेस आपण काय करायचो? खेळायचो, पळायचो. पण आता मी इकडे त्याला कॅमेरा बंद करायला लावला आणि नंतर इकडं कांदा वगैरे घेतला कट करून. हे जेव्हापासून ग्राइंडर आणले ना हे, खूप त्याचा उपयोग होतो. येताना कणसं घेऊन आली होती, तर कणसाची सालं वगैरे काढली आणि सोहमला ना भाजल्यापेक्षा उकडलेली कणीस खूप आवडतात. तर त्यासाठी कुकरमध्ये हे 2 कणसं टाकले, थोडंसं मीठ घातलं, हळद पण घालतात कोणी थोडीशी, पण मला आवडत नाही, सोहमलाही आवडत नाही म्हणून त्याच्यामध्ये मीठ घातलं. त्यानंतर कुकर केलं बंद आणि हा सगळा पसारा बघून ना खूप चिडचिड होत होती आणि त्याच्यातल्या त्याच्यात सोहमची मस्ती अशी चालू होती. मग सगळं काम लवकर आटपलं कारण एका दिवसामध्ये 2-2 पेपर होते आणि लक्षच राहत नाही माझ्या की कॅमेरा चालू आहे की बंद आहे. तर 3दा मी बघत असते मोबाईलकडे. तर इकडं सोहमचा अभ्यास घेत घेत लक्षात आलं की कुकरच्या शिट्ट्या झाल्या असतील. कारण कणस टाकलेले तर 2च ह्याच्यामध्ये कणस छान अशी उकडून निघाली ती. तर आम्ही कणीस म्हणतो बाबा. कोणाकोणाकडे मक्का म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान अशी कणीस तयार आहे. तर सगळेजण या खायला. बाय.